नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आपण पाहतोय 19 आणि 20 जुलै 2026 चे महत्वाचे 12 प्रश्न. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण चालू घडामोडी हा विषय घेऊन येत असतो. याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने 9 सेवानिवृत्त जॅग्वार लढाऊ विमाने कोणत्या देशाकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे? त्याचं उत्तर आहे युनायटेड किंगडम कडून, म्हणजे युके कडून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. ठीक आहे, 9 सेवानिवृत्त विमान आहेत, लढाऊ विमान आहेत, खरेदी करण्याचा निर्णय घेतला. उद्देश सुटेबाग स्पेअर पार्ट उपलब्ध करून विद्यमान जॉगवर ताफ्याची देखभाल करणे. जॉगवर डीप स्ट्राईक म्हणजे खोलवर हल्ला मोहिमेसाठी प्रसिद्ध लढाऊ विमान आहे. भारतीय हवाई दलात जॉगवार विमानाचा अनेक दशकापासून वापर होत आहे. ठीक आहे, बघा काय करा, सुट्टेभाग करून तो जॉगवार विमानाला वापरण्याचा त्यांचा उद्देश आहे. जे जॅग्वार 9 लढाऊ सेवानिवृत्त विमान झाले युकेचे, ते भारतीय हवाई दलाने खरेदी केलेले आहे. आपण पाहतोय दुसरा प्रश्न, अस्त्र MK1 हे स्वदेशी BVRAAM या कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? त्याचं उत्तर आहे DRDO ने विकसित केलेले आहे. मित्रांनो, याचं फुल नेम काय आपल्याला माहित पाहिजे, लक्षात असू दे. तर याचं फुल नेम आहे बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. काय मित्रांनो, एअर टू एअर म्हणजे हवेतून हवेत जाणारे हे मिसाईल आहे, लक्षात ठेवा. एअर टू एअर मिसाईल AAM फुल नेम. आणि BVRचं काय, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज. ठीक आहे, आपल्याला माहित असावं याचं फुल नेम पण सुद्धा त्या अनुषंगाने मी घेण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी संशोधन आणि स्वदेशीकरण. स्थापना 1958. मुख्यालय नवी दिल्ली. सध्याचे अध्यक्ष डॉक्टर समीर व्ही कामत. वायुसेना अधिकारी आहेत, लक्षात ठेवा, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय तिसरा प्रश्न. ठीक आहे, हा पहिला एनबीटी भूषण सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला? आपल्याला प्रश्न विचारलाय, पहिला एनबीटी, ठीक आहे, भूषण सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला, असा सिंपलसा प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे प्रसन्न जोशी यांना हा प्रदान करण्यात आलेला पुरस्कार आहे. हा कुठे पाहूया आपण डिटेल. पहिली एनबीटी भूषण सन्मान प्रख्यात लेखक, कवी, गीतकार आणि जाहिरात तज्ञ प्रसन्न जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे. साहित्य, संस्कृती, सर्जनशीलता आणि जनसंपर्क क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला. त्यांचा सन्मान करण्यात आला. पहिला एनबीटी भूषण सन्मान कोणाला मिळाला? प्रसन्न जोशी यांना मिळालेला आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं तितकंच महत्वाचं आहे. चौथा प्रश्न, किया ओरा मोदी. किया ओरा मोदी हा सामुदायिक कार्यक्रम न्यूझीलंडमध्ये कोणत्या शहरात झाला? आपल्याला प्रश्न विचारलाय, न्यूझीलंड मधील कोणत्या शहरात झाला? तर उत्तर आहे ऑकलंड या शहरात झालेला आहे. कोणत्या शहरात झालाय? ऑकलंड या शहरात झालेला आहे. हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया, डिटेल पाहूया जरा. ठीक आहे, ऑकलंड न्यूझीलंडचे सर्वात मोठे शहर. पूर्ण नाव, न्यूझीलंड देश आहे आपला. स्थान नॉर्थ आयलंडच्या उत्तरेकडील भागात होर्की गल्फच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. ठीक आहे, हा पूर्ण न्यूझीलंड आहे, आपल्याला कळेलच, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऑकलंड शहर कुठे आपल्याला तेही समजलं असेल. राजधानी न्यूझीलंडची आहे वेलिंग्टन, लक्षात असू दे. लोकसंख्या 17.5 लाख 2024 अंदाजानुसार. भाषा इंग्रजी, माओरी, न्यूझीलंड साइन लँग्वेज, लक्षात ठेवा. चलन न्यूझीलंड डॉलर. क्षेत्रफळ 4908 चौरस किलोमीटर आहे. हवामान समशीतोष्ण सागरी हवामान. प्रसिद्ध पर्यटन स्थळे स्काय टावर असेल, बरोबर आहे, वाहिकी आयलँड असेल, हार्बर ब्रिज असेल, ऑकलंड डोमन असेल. महत्व, न्यूझीलंडचे आर्थिक, सांस्कृतिक आणि व्यापार केंद्र मानले जाते. ठीक आहे, आपण थोडंसं डिटेल पाहूया. ऑकलंड हे न्यूझीलंड मधील सर्वात मोठे शहर असून देशाचे आर्थिक, सांस्कृतिक प्रमुख व्यापार केंद्र आहे. याला सिटी ऑफ सेल्स म्हणून ओळखलं जातं. सिटी ऑफ सेल्स हे आधुनिक जीवनशैली, नैसर्गिक सौंदर्य आणि बहुसांस्कृतिक वातावरण याचा सुंदर सुगम पाहायला मिळेल. ठीक आहे, स्काय टावर आपण बघतो इथे, फर्स्ट आहे. हार्बर ब्रिज आहे, बाहिकी आयलँड आहे, ऑकलंड डोमेन आहे, लक्षात ठेवा. मिशन वे आहे आणि सी लाईफ केलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, आपण पाहिलेलं आहे, आपल्याला माहित पाहिजे. आणि आणखी काय पाहायला गेलं, ऑकलंड मध्ये 50 पेक्षा जास्त ज्वालामुखी शंकू आहेत, हे पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. पाचवा प्रश्न. ठीक आहे, पाचवा प्रश्न घेतोय मी, हा महत्वाचा. पॅसिफिक महासागरात JL3
अणुवस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? तर बघा, पॅसिफिक महासागरात JL-3 अणुवस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली आहे? तर पाहायला गेलं तर चीन या देशाने केलेली आहे. कोणी केली आहे? चीन नावाच्या देशाने केलेली आहे. काय डिटेल पाहूया. चीनने अलीकडेच प्रशांत महासागरात आपल्या JL-3 जुलुंग-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. JL-3 क्षेपणास्त्र काय आहे? ते पाणबुडीतून डगले जाणारे आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याची रेंज अंदाजे 10,000 किलोमीटर आहे. हे अण्वस्त्रे आणि पारंपरिक शस्त्रे दोन्ही वाहून नेऊ शकते. ते चीनच्या टाइप 094 अणु पाणबुडीवर तैनात करण्यात आलेले आहे. अण्वस्त्र क्षेपणास्त्र पॅसिफिक महासागरात कोणी यशस्वी चाचणी घेतली? तर चीनने घेतलेली आहे. 6वा प्रश्न, ठीक आहे. सायटो एपियस इंडिया ही खोल समुद्रातील माशांची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? प्रश्न विचारलाय कोणत्या राज्यात सापडली आहे? तर उत्तर आहे केरळ राज्यात ती सापडलेली आहे. ओके, ठीक आहे. केरळची आपण राजधानी पाहूया तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री VD सतीसन, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर. ठीक आहे. 20 मे 26 VD सतीसन यांनी पदभार सांभाळला आणि अर्लेकर राज्यपाल देशात त्या राज्याचे आहेत तर 1 ऑगस्ट 2021 त्यांना देवाची भूमी म्हणतात. केरळला आपल्याला माहित असावं, निसर्ग सौंदर्य, बॅक वॉटर आहे, समृद्ध संस्कृती, कथकली, मोहिनीअट्टम आहे ना, तेथुयम यासारख्या कला जगभर प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. मसाल्यांची भूमी म्हणतात. नारळाचे राज्य सुद्धा त्याला केरळला म्हटलं जातं. ठीक आहे. ओके, पुढे जाऊया आपण. 7वा प्रश्न, भारताच्या 29व्या नवरत्न कंपनीचा दर्जा नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर उत्तर आहे GRSE या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे. फुल नेम आहे गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर. 29वी नवरत्न CPSE बनलेली आहे, म्हणजे नवरत्न कंपनी दर्जा मिळालेला आहे. मंत्रालय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत मिळालेला दर्जा आहे. मुख्यालय कलकत्ता, पश्चिम बंगाल. स्थापना 1884. कोणाची? नवरत्न कंपनीची 29वी GRSE ची. ठीक आहे. मुख्य कार्य काय करते ती काम? भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलासाठी युद्धनौका व इतर जहाजांची निर्मिती करते. नवरत्न दर्जा मंजुरी कधी भेटली? जून 2026 मध्ये मंत्रालय सार्वजनिक उपक्रम विभागाने दिलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. 29वा नवरत्न कंपनीचा दर्जा कोणाला मिळालाय? GRSE या कंपनीला मिळालेला आहे. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर. ठीक आहे. स्थापना त्याची 1884 मध्ये झालेली आहे. 8वा प्रश्न, WSIS प्राइजेस 2026 ने कोणत्या प्रकल्पाला सन्मानित केले? तर समृद्ध ग्राम प्रकल्पाला त्यांनी सन्मानित केलेले आहे. पुढे 9वा प्रश्न, बहुचर्चित दिल्ली लक्ष्मी योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा किती आर्थिक मदत दिली जाईल? दिल्ली लक्ष्मी योजने अंतर्गत पात्र महिलांना दर किती आर्थिक मदत दिली जाईल? पाहायला गेलं तर 2,500 रुपये ती दिली जाणार आहे. योजनेचे नाव दिल्ली लक्ष्मी योजना, पूर्वीचे नाव महिला समृद्धी योजना. लाभार्थी 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिला. आर्थिक मदत दरमहा 2,500 रुपये. उद्देश महिलांना आर्थिक आधार आणि सक्षमीकरण करणे. ठीक आहे. हा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे. 10वा प्रश्न आपण पाहतोय, पिच ब्लॅक 2026 या बहुराष्ट्रीय हवाई सरावाचे आयोजन कोणता देश करणार आहे? पाहायला गेलं तर आयोजन ऑस्ट्रेलिया देश करणार आहे. पिच ब्लॅक 2026 आयोदेश ऑस्ट्रेलिया. पिच ब्लॅक 26 भारतातील सहभाग भारतीय हवाई दल. उद्देश हवाई लढाऊ कौशल्य, संयुक्त परिचालन क्षमता आणि सामरिक समन्वय मजबूत करणे हा त्याचा मागचा उद्देश आहे. ठीक आहे. इतर काय आपण पाहूया. दोस्ती त्रिपक्षीय सराव आपण पाहायला गेलं भारत, श्रीलंका, मालदीव आहे. वाळवंटी चक्रीवादळ भारत, संयुक्त अरब अमिराती आहे. सूर्य किरण सराव भारत, नेपाळ आहे. ऑस इंडेक्स भारत, ऑस्ट्रेलिया. विनबेक्स भारत, व्हिएतनाम. अजय योद्धा भारत, ब्रिटन. कोकण भारत, ब्रिटन. मित्रराष्ट्र भारत, श्रीलंका. सिनलेक्स भारत, श्रीलंका. समुद्रशक्ती भारत, इंडोनेशिया. बोगासागर भारत, बांगलादेश. शक्ती भारत, फ्रान्स. वरुण भारत, फ्रान्स. गरुड भारत, फ्रान्स. शिन्यू मैत्री भारत, जपान. धर्मा गार्डियन भारत, जपान. वीर गार्डियन भारत, जपान. जिमेक्स सराव भारत, जपान. ठीक आहे. सगळे नावं 18 आहेत, लक्षात ठेवा. महत्वाचे त्रिपक्षीय सराव आहेत, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. 19वा खान क्वेस्ट लष्करी सराव भारत, मंगोलिया. मैत्री सराव भारत, थायलंड. डोंगर भारत, किर्गिझिस्तान आहे, सॉरी. दस्तालिक व्यायाम 2026 भारत, उझबेकिस्तान. सायक्लोन 4 भारत, इजिप्त. सिनबॅक्स 2 भारत आणि कंबोडिया. सराव मलबार, ठीक आहे, ग्वाम, लक्षात ठेवा. 3-4 देश आहेत इथे. ओके. नेक्स्ट इतर देशासह भारत.
है ना. वॉलियंट शील्ड भारत अमेरिका नेतृत्व यूएस इंडो पॅसिफिक कमांड. सोरेक्स दो द्विवार्षिक दक्षिण आफ्रिका जपान. थंडरबोल्ट भारत अमेरिका युद्ध सराव भारत अमेरिका. टायगर क्लॉ भारत अमेरिका. इंद्र भारत रशिया. वरुण नौदल सराव आहे. इंद्र वायुदल सराव आहे. इंद्र वायुदल सराव आहे. ठीक आहे, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ओके, मी सर्व प्रयत्न केला की बाबा महत्वाचे जे काही आहेत संयुक्त लष्कर सराव ते आपल्याला पूर्णपणे माहीत असावे. 11वा प्रश्न. जुलै 2026 मध्ये एनसीआरबीचे नवीन महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? एनसीआरबी पाहायला गेलं तर कोणाची नियुक्ती झाली असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तो सुद्धा आपल्याला माहित असावा. तर अमित गर्ग यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. 12वा प्रश्न. 18 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर पाहायला गेलं उत्तर आहे नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. जगातील पहिली पूर्णपणे कृत्रिम पेशी कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे? ऑप्शन आहे जर्मनी, अमेरिका, जपान, चीन. आपल्या कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे, उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.